नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांची चुकीची पोस्ट, भाजपने घेतली आक्रमक भूमिका. अमरावतीच्या शिवटेकडी येथे शिवछत्रपतींना विनम्र अभिवादन. 2 मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा सरकारचा डाव, मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी. आता पाहूयात सविस्तर वृत्त. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395वी जयंती ठिकठिकाणी उत्साहात साजरी करण्यात येते. अशातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी एक ट्विट केलंय. त्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय. राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देण्याऐवजी श्रद्धांजली अर्पण केली आहे. भाजपने त्यावर आक्षेप घेतला असून राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त आज अमरावतीच्या सायन्स कोर मैदानातून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सादर करण्यात आलेले मल्लखांब, लेझिम, दांडपट्टा, योगा, शस्त्रकला आदींचे प्रात्यक्षिक आणि देखावा नागरिकांचं आकर्षण ठरलं. या कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापळकर, खासदार अनिल बोंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन केलं. त्यानंतर पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवत जनतेच्या खासदार बोंडे यांनी स्वाभिमानाचं रक्षण करणाऱ्या राजा छत्रपतींना विनम्र अभिवादन केलं. विविध शाळांनी पदयात्रेत सहभाग घेत शिवजन्माची नाटिका सादर केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती अतिशय उत्साहात साजरी होते. प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी जय भारत जय शिवाजी जय भारत पदयात्रा सर्व जिल्ह्यामध्ये काढण्याचे निर्देश दिले आणि आता रयतेचं राज्य सुरू आहे. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरक विचार सर्वांना मार्गदर्शक ठरतात आहे. सर्वजण आनंदात आणि उत्साहात आहे आणि म्हणून मी त्यामध्ये सहभागी झालो. मराठा आरक्षणाची मागणी दडपण्यासाठी सरकारनं 2 मंत्र्यांच्या सोबतीनं नवं आंदोलन उभारण्याचा डाव रचल्याचा खळबळजनक दावा मनोज जरांगेंनी केलाय. 2 मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवं मराठा आरक्षण आंदोलन उभं करण्याच्या तयारीत असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आंदोलनाबाबत 2 मंत्र्यांनी चर्चा केल्याचा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण चौक फुलांनी सजवण्यात आला होता. तरुण तरुणी, शहरातील नागरिक यांसह शिवप्रेमी या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच शिवजयंतीची तयारी करण्यासाठी आणि महाराजांच्या पुतळ्याची सजावट करण्यासाठी कामगार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांबद्दल बदनामीकारक आणि आक्षेपार्ह लिखाण खपवून घेतलं जाणार नाही असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलंय. याबाबत राज्य सरकारने तातडीने सूचना दिल्या होत्या, परंतु या गोष्टी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊन याबाबत विकिपीडियाच्या कार्यालयाला सक्त सूचना करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं देखील ते म्हणाले. कमाल खान यांच्या ट्विटबद्दल बोलत असताना महायुतीचे राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांबाबत बदनामी खपवून घेणार नाही. या सर्वांवर 100% कारवाई होईल असं आश्वासनही त्यांनी दिलंय. काल सीएम साहेबांनी हा विषय सांगितलेलंच आहे. त्याच्यावर त्यांनी आदेश पण दिलेले आहेत की हा एक म्हणजे जो हे ते विकिपीडियावर नाही करावा. मला वाटते काल काही काळासाठी तो तिथनं डिलीट पण झाला होता, पण मुद्दामून किंवा काय असेल ते पण परत टाकण्यात आलंय. पण ह्याबद्दल सरकार एकदम ठाम आहे की अशा पद्धतीचे बदनामीकारक जे काही वक्तव्य आहे, लिखाण आहे, हे चालणार नाही आणि याच्याबद्दल सीएम साहेबांनी तातडीनं सूचना दिल्या होत्या आणि परत एकदा हे म्हणजे सीएम साहेबांच्या निदर्शनास आलंच असेल, पण मी पण त्यांच्या निदर्शनास आणून देईन आणि परत एकदा सक्त सूचना जे काही विकिपीडियाचे भारतातले जे काही त्यांचं म्हणजे ऑफिस असेल, जे काय असेल त्यांना देण्याचं जे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं.
परदेशात राहणाऱ्या नव्या पिढीतील मराठी मुलामुलींनी आपल्या राजाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची नव्याने ओळख व्हावी यासाठी रक्षक प्रतिष्ठान, प्रथा UAE आणि त्रिविक्रम ढोल तशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत प्रथा शिवसृष्टी 2025 शिवजयंती उत्सव या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरलं शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन आणि सेवेचे ठायी तत्पर हे एकपात्री सादरीकरण। शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्मिळ अशा होन या नाण्याची अस्सल प्रतिकृती येथे ठेवण्यात आली होती। त्याच सोबत गडकिल्ले संवर्धन याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचा संदेश देखील नागरिकांपर्यंत पोहोचवला। सोहळ्यास आलेल्या मान्यवरांनी या उपक्रमाबाबत आयोजक प्रथा संस्थेचं भरभरून कौतुक केलंय। एकदम छान वाटतंय। भारताच्या बाहेर तुम्ही हे जे काही आयोजित करताय सगळ्या भारतीय NRI लोकांसाठी, अनिवासी भारतीयांसाठी, की त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, महाराजांबद्दल आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीबद्दल एकदम चांगला उपक्रम आहे। सगळ्या आयोजकांचा खूप खूप आभार मानतो आम्ही। या निमित्ताने आमच्या मुलांना पण आपल्या महाराजांचे किल्ले, आपले पराक्रम, शिवराई, होन आणि जिरेटोप, तलवार आणि महाराजांच्या लढाया याच्याबद्दल सगळी माहिती मिळाली। खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे। थँक्यू। आणि ह्याबद्दल तुम्ही आधी कधी असा कार्यक्रम अनुभवला होता शिवजयंती? दुबईमध्ये याच्या आधीही काही कार्यक्रम झालेले आहेत। आताचे जे वंशज आहेत दोघं, सातारा आणि कोल्हापूर गादीचे, ते पण अटेंड केलेले कार्यक्रम आम्ही भूतकाळात केलेले आहेत। पण यावेळेचा कार्यक्रम एकदम चांगला वाटतोय। तुम्ही एकदम मोठ्या स्केलवर करताय। आमची अशी नम्र विनंती आहे सगळ्यांना आणि आयोजकांना की हे परत पुन्हा पुन्हा करत राहा। धन्यवाद। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। देशातील वाढती रहदारी आणि अवैध वाहनांवर अंकुश यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियम अधिक कडक केले। याचंच एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळालंय। उत्तर प्रदेश सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा हा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र आता त्यातला पुण्यातून विरोध होत असून गुडलक चौकात कायद्याचं शिक्षण घेणारे विद्यार्थी अक्षय कुमठेकर यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला विरोध करताना जुन्या गाड्यांना नंबर प्लेट मोफत बसवून द्यावी अशी मागणी केली आहे। महाराष्ट्रामध्ये 2019 पूर्वी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्या गाड्यांसाठी HSRP प्लेट गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केलेली आहे। या नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांना भुर्दंड बसणार आहे। या नंबर प्लेटची किंमत 500 रुपये ते 1000 रुपये या रेंजमध्ये आहे आणि या नंबर प्लेटवर 18% GST सुद्धा ॲप्लिकेबल आहे। तर माझी मागणी अशी आहे, ज्या वाहनधारकांनी 2019 आधी ज्या गाड्या घेतल्या त्या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणावर रोड टॅक्स शिवाय RTOचे चार्जेस भरलेले आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणावर टॅक्सेस भरलेले असताना सुद्धा हा भुर्दंड त्या वाहनधारकांनी का सोसायचा आणि त्या नंबर प्लेटवर शासन 18% GST आकारते, म्हणजे परत अजून भुर्दंड वाढतोय। तर माझी अशी मागणी आहे, 2019 साली ज्या काही गाड्या घेतलेल्या गेल्या आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट सरकारनं मोफत बसवून द्याव्या आणि
जर गव्हर्नमेंटला ते शक्य नसेल तर किमान GST तरी त्याच्यावरचा माफ करून किंमत कमीत कमी आणि किफायतशीर ठरेल अशा पद्धतीने याच्यासारखी प्लेट उपलब्ध करून द्यावा. विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही. विकिपीडियावर ज्याला जे वाटतं ते तो टाकतोय, पण ज्यांनी कोणी चुकीची माहिती टाकली तर त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात ऍक्शन घेतली आहे ही योग्यच, पण ती कारवाई सौम्य झाल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना दिली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबतही त्यांनी भाष्य केले. विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही आहे. विकिपीडिया म्हणजे ज्याला जे वाटते ते टाकतो त्याच्यात, परंतु चुकीची माहिती टाकणे ज्याने समाजाला दुखवला जाईल असे टाकणे निश्चित त्याचा निषेधच केला पाहिजे. आणि महाराष्ट्र शासनाने त्याच्याबद्दल ॲक्शन घेतली की जे योग्यच आहे, पण ती ॲक्शन कमी झाली असं आम्हाला वाटतं. मालवणमध्ये जो पुतळा कोसळला आज ते पायाभरणी आहे. व्हायला पाहिजे. राज्य सरकारने काय दक्षता घेतली? राज्य सरकारने तर निश्चित सगळ्या पुतळ्यांची दक्षता घेतली पाहिजे. बांधाच्या आधी सगळ्या तपासणी झाली पाहिजे आणि बांधताना सुद्धा त्या परवानगीप्रमाणे बांधतायत का नाही हे बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये धातू कोणता वापरतात आणि सिमेंट स्टील कसं वापरलं जातंय त्याचा पूर्वी त्याचा रिपोर्ट असला तर निश्चितच तसली घटना पुन्हा होणार नाही असं आम्हाला वाटतं. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते विकी कौशल यांनी आज शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले रायगडावर उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज सदरेवरील पुतळ्याचं दर्शन घेऊन राजांना मुजरा अर्पण केला. त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावाची टीम उपस्थित होती. ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना आयोग हा भारतीय जनता पार्टीची शाखा असल्यासारखं काम करत असल्याची टीका केली आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाला कशी वागणूक दिली हे संपूर्ण भारतानं पाहिलेलंच आहे. भारतीय जनता पार्टीनं सत्तेच्या माध्यमातून सगळे नियम धाब्यावर बसवत निवडणूक आयोग आपल्या हातात घेतल्याचं मत दानवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय. आणि विरोधी पक्षाला कशा पद्धतीनं त्रास दिला या हिंदुस्थानात दिसलेलं आहे. हरियाणाची निवडणूक, महाराष्ट्राची निवडणूक, दिल्लीची निवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची एक शाखा झाल्यासारखं काम करतोय. सरन्यायाधीशाचा समावेश याच्यात असताना तो का काढला? याला एक आव्हान दिलेलं आहे. मला वाटतं ते जर त्याचा निकाल येईपर्यंत थांबायला काही हरकत नव्हती. जळगाव जिल्ह्याच्या उत्तर दिशेला असलेल्या चोपडा तालुक्याला लागून मध्य प्रदेशाची सीमा आहे. या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला विभागणारी अणेर नदी असून तिच्या दोन्ही काठांवर उमरटी हे लहानसं गाव वसले. या गावात अवैध शस्त्र कारखाने मोठ्या प्रमाणात असून काही दिवसांपूर्वी चोपडा पोलिसांनी या गावातील अवैध शस्त्र कारखान्यावर छापा मारून कारवाई केली आहे. मात्र मुख्य आरोपी पप्पेसिंह बर्नाला याला ताब्यात घेऊन निघालेल्या चोपडा पोलिसांवर उमरटी गावकरी आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला चढवत त्यांना घेरून बंदी बनवलं. पोलीस नाईक असलेल्या शशिकांत पारधी यांचं सिने स्टाईल अपहरण करून त्यांना जंगलात डांबून ठेवत त्यांना मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी उमरटी गावाजवळ अणेर नदी काठावरून विश्लेषण केले. हा जो शस्त्रसाठा असतो किंवा हे जे शस्त्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी किंवा इतर राज्यात जेव्हा पुरवला जातो तेच हे गाव उमरटी आणि त्या उमरटीच्या सीमेलगत आपण आज ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी आलो आहोत. चोपडा पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय आहे. खरं जर पाहायला गेलं तर त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जेव्हा एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण होतं व सिनेस्टाईल जेव्हा ती भाषा बोलली जाते आणि तरी देखील आपली जीवाची पर्वा न करता जे शशी पारधी म्हणून होते आपली जीवाची पर्वा न करता त्यांनी कुठल्याही प्रकारे त्यांच्या मागणीला भीक न घालता खंबीरपणे जेव्हा आपल्या जळगाव जिल्ह्याचे SP साहेबांनी जेव्हा ते सर्व प्रकरण हाताशी घेतलं व जी यंत्रणा फिरवली त्या यंत्रणा कुठंतरी 3 तासात लगेच यश आलं व सुखरूप शशी पारधी हे आपल्या पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांना दुखापत झाली. त्यांच्यासमोर जे सहाय्यक फौजदार होते नितीन वारे यांच्यावर सुद्धा प्राणघातक हल्ला झाला. ते सुद्धा आज जखमी अवस्थेत
रुग्णालयात दाखल आहेत, उपचार घेत आहेत. पोलिसांनी एकदम ॲक्शन मोड घेतला व संबितांवर जो कारवाई व्हायला पाहिजे ती कारवाई एकदम कठोरपणे त्यांनी सुरू केली. आज पप्पी सिंह हा जो मुख्य आरोपी आहे तो जरी पोलिसांच्या ताब्यात असला परंतु पोलिसांवर जे भ्याड हल्ला करणारे आहेत किंवा जे अपहरण करणारे आहेत त्यांचा शोध घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. प्रश्न असा येतो की जेव्हा पोलिसांवरच जर गुन्हेगारी वृत्तीची जे माणसं आहेत किंवा गुन्हेगारी वृत्तीची जे लोक आहेत आणि ते जर पोलिसांचे अपहरण करत असतील तर सर्वसामान्य माणसांचं काय हे न बोललेलं बरं. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, उमरटी, चोपडा, जळगाव. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीत अत्याचार पीडित चिमुकलीवर उपचार करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परंतु ही कारवाई चुकीची असून प्रशासनावर दबाव तंत्रांचा वापर करून करण्यात आली आहे असं सांगत परिचारिका संघटना आक्रमक झाल्या. त्यामुळे मंगळवारी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात काही वेळासाठी काम बंद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध नोंदवण्यात आला. तसंच 4 दिवसांमध्ये निलंबन मागे न घेतल्यास सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशाराही या आंदोलनातून देण्यात आला आहे. त्याच एका गरीब बहिणीला तुम्ही आंबेडकरांच्या चळवळीचं नाव बदनाम करायला निघालेला झुंड तुम्ही आहात. कारण की ज्या नराधमाने ज्या चिमुकलीवरती अन्याय अत्याचार केला होता तुम्ही त्याच्या विरोधात मोर्चे काढायला पाहिजे होते, त्याला फासावर चढवण्याची मागणी करायला पाहिजे होती. आणि एवढंच होतं तर जर त्याला फासावर चढवू शकत नसेल तर तुम्ही 10 जण फासावर चढवण्याची गरज होती. पण असं तुम्ही काहीही केलं नाही. त्याच चिमुकलीवरती ज्या नराधमाने अन्याय केला त्याला मोकाट सोडून पोलिसांच्या हवाले देऊन टाकला. तुम्ही त्याच्याबद्दल बोलले नाही. पण इथे येऊन त्याच मुलीची एक मोठी बहीण जेव्हा ड्युटीवरती काम करत होती तिच्यासोबत तुम्ही असभ्य वर्तणूक केली, अश्लील भाषेचा प्रयोग केला, तिचा हात पकडला, सोशल मीडियावरती तिची बदनामी टाकली. म्हणजे एका नराधमाने घरात एका महिलेवर अत्याचार केला आणि बाकी नराधम इथे दिन दहाडे येऊन झुंडशाहीत येऊन एका महिलेवर अन्याय करता. त्याच्यात तुमचा कितीचा फरक राहिलेला आहे, कितीचा फरक राहिलेला आहे. अरे तुम्ही खरे समाजसेवक असता तर तुम्ही त्याच्या विरोधात उरडले असता. तुम्ही खरे समाजसेवक असता इथे रुग्णसेवेला भेटीच पकडलं नसतं. शिवजयंतीनिमित्त चोपडा तालुक्यातील चौगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रसंगी गावातील तरुणांनी मोठ्या संख्येनं रक्तदान करून एक आगळा वेगळा उपक्रम राबवला. चोपडा येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी व नवदुर्गा मित्र मंडळ चौगाव यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवजयंतीच्या निमित्तानं साऱ्या शिवभक्तांना शुभेच्छा देऊन महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते.
त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा चोपडा तालुक्यामध्ये सुद्धा संध्याकाळी भव्य दिव्य असे शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. त्याच पद्धतीनं ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम साजरा होतो आहे, पण एक आदर्श शेवगाव वासियांकडून घ्यावा असं मला या ठिकाणी वाटतं. प्रत्येक शिवजयंतीला ते ब्लड डोनेशनचा रक्तदानाचा कार्यक्रम करतात. ते 7वं वर्ष त्यांचं या ठिकाणी आहे. हा उपक्रम खरोखर प्रत्येकाने जर राबवला तर गोरगरीब पेशंटला अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा त्या ठिकाणी होईल किंवा जीवदान मिळेल असंही बोललो तरी चुकीचं ठरणार नाही. म्हणून मी चौगाववासियांचं साऱ्या शिवभक्तांचं या ठिकाणी स्वागत करतो. बीड शहराचे वैभव असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली. पुरुष नाटकाच्या सादरीकरणासाठी आलेल्या कलावंतांनी बंद वातानुकूलित यंत्रणा, घाणेरडं स्वच्छतागृह, तुटलेले सोफे या असुविधांबाबत जाहीर नाराजी बोलवून दाखवली. यापुढे बीडच्या या नाट्यगृहात प्रयोग सादर करणार नसल्याचं जाहीर करत कलाकारांनी प्रशासनाच्या अब्रूची लखतरं वेशीवर टांगली आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात आवश्यक उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पालकमंत्री अजित पवारांकडे केली आहे. कलावंतांनी बीडच्या नाट्यगृह बचाव समितीनं गेल्या वर्षी आंदोलन केलं होतं लक्षवेधी जिल्हाधिकाऱ्यांसमोर, मात्र प्रशासन कुठलंही लक्ष देत नाहीये. 2 दिवसापूर्वी जेव्हा पुरुष नाट्य प्रयोग दरम्यान ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे आले होते तेव्हा तिने सर्वांदेखत नाराजगी जाहीर केली की या नाट्यगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. या ठिकाणी एसी म्हणून आमच्याकडनं 22,000 रुपये भाडं घेतलं, जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाहीये. महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीये, लाईटची व्यवस्था नाहीये आणि त्यामुळं भविष्य काळामध्ये या नाट्यगृहामध्ये कधीही प्रयोगासाठी येणार नाही. एकंदरीत जर पाहिलं तर बीड तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे केवळ राजकारण्यांसाठी, त्यांना व्यासपीठ म्हणून वापरलं जातं. बीड जिल्ह्यातल्या नाट्यरसिकांसाठी किंवा नाट्यकर्मींसाठी काही करावं असं बीड मधल्या पुढाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना काही वाटत नाही. त्यामुळं भविष्य काळामध्ये आम्ही या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषात कोल्हापुरातील किल्ले पन्हाळगडावर शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झालाय. यावेळी शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांची पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली होती. यंदा शासनाच्या वतीने पहिल्यांदाच शिवजयंती निमित्त राज्यभरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या पदयात्रेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, खेळाडू तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पेहरावातील विद्यार्थी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी पारंपरिक युद्धकलेचं सादरीकरणही करण्यात आलं. नाशिक शहर आणि परिसरात शिवजन्मोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचा पाहायला मिळाला. नाशिक रोड सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीनं राजमाता जिजाऊ जन्मस्थळ आणि शिवरायांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत 151 महिला आणि पुरुषांचं शंभूनाथ ढोल पथक सामील झालं होतं. तसंच रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकड.